आज आपण टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम शिकणार आहोत. टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम हे 12th क्लासचं बोर्ड एक्झामला येणारे चांगलं फेवरेट क्वेश्चन आहे बघा. 4 मार्काला येते बोर्ड एक्झामला. तर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, तर इथं डायग्राम आहे, पुन्हा समजून सांगेल डायग्राम. Consider a vertical section of a conical pendulum having bob of mass m, length of string L, radius R and center C as shown in the figure. तर काय सांगत आहे ते वाक्य स्टेटमेंट काय सांगत आहे की L काय आहे, L आहे स्ट्रिंग म्हणजे दोरी, आणि R काय रेडियस आहे, A सपोर्ट आहे, B B आहे ना बॉब आहे. जे ऑब्जेक्ट असते ना कोनिकल पेंडुलम मध्ये त्याला बॉब म्हणतात. तर बघूया हे झालं एवढं. फॉर गिवन पोझिशन बी म्हणजे काय बॉब आहे, तर त्याला नाव बी दिलं. फॉर गिवन पोझिशन, या पोझिशनला असं कुठे फिरते याला डायरेक्शन देऊया आपण. हे असं फिरते गोल गोल अँटी क्लॉकवाईज फिरते, तर त्याला बॉब म्हणतात. फॉर द गिवन पोझिशन ऑफ बी द फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉब, या बॉबवर किती फोर्स पडणार आहे, एक कोणता पडायला वेट एमची वर्टिकली कसं असते डाऊनवर्ड. या बॉबसाठी ते मास आहे, मास वर्टिकली डाऊनवर्ड असते, आणि स्ट्रिंग अलॉंग द स्ट्रिंग टेन्शन फोर्स कसा आहे वर्टिकल टुवर्ड सपोर्ट आहे, सपोर्ट कडे आहे, आणि एल हे लेंथ आहे स्ट्रिंगची. आणि आपण याला किती कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व केल्या, टेन्शन फोर्सला 2 कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व केल्या. ते कोणते कॉम्पोनंट, एक टुवर्ड सेंटर आहे ते 2 sin थीटा आहे, T नॉट sin थीटा, आणि जे वर्टिकली अपवर्ड आहे ते T नॉट cos थीटा आहे. ते सेमी वर्टिकल अँगल इथं बनलाय तर इथं पण बनते. युद्धक्रम कोण आहे मराठीमध्ये, कोनिकल पेंडुलम. तर बघूया पहिला फोर्स कोणता आहे, वेट एमची वर्टिकली डाऊनवर्ड, वेट एमची वर्टिकली डाऊनवर्ड आहे. आणि सेकंड फोर्स, द फोर्स T नॉट ड्यू टू टेन्शन इन अलॉंग द स्ट्रिंग अँड टुवर्ड सपोर्ट. मी सांगितलं तर हे कोणता फोर्स आहे, T नॉट इन द टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग, कशावर आहे, त्या दोरीवर आहे, आणि कुठे कोणाकडे आहे, टुवर्ड सपोर्ट, या पॉइंटवर सपोर्टकडे आहे. तर घेऊया आपण नंबर. तर आपण या T नॉटला किती कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व केला, 2. तर बघूया द फोर्स T नॉट इज रिझॉल्व्ड इनटू 2 कॉम्पोनंट्स. तर कोणते कोणते कॉम्पोनंट आहेत बघूया. नंबर 1 T नॉट sin थीटा, कोणता कॉम्पोनंट आहे, T नॉट sin थीटा इज हॉरिझॉन्टली टुवर्ड सेंटर. T नॉट sin थीटा कसा आहे, बॉब हे आहे हॉरिझॉन्टली टुवर्ड सेंटर. हॉरिझॉन्टली म्हणजे आडवा, वर्टिकल म्हणजे उभं, हॉरिझॉन्टली टुवर्ड सेंटर आहे, या सेंटर O पॉइंटकडे आहे. नंबर 2 T नॉट cos थीटा कसा आहे, T नॉट cos थीटा इज वर्टिकली अपवर्ड आहे, हे बॉब आहे. T नॉट cos थीटा कसा आहे, वर्टिकली अपवर्ड आहे, वर्टिकली अपवर्ड म्हणजे वरच्या डायरेक्शन मध्ये. मग बघूया आपल्याला इक्वेशन तयार करावं लागते, तर ते करूया आपण. द कॉम्पोनंट T नॉट cos थीटा इज बॅलन्स वेट mg. हे कॉम्पोनंट आहे T नॉट cos थीटा, कोणाला बॅलन्स करतोय, खाली वेट mg ला. जेवढे आता डिस्टन्स तेवढा आता डिस्टन्स. T नॉट cos थीटा बॅलन्सेस वेट mg. तर इक्वेशन लिहून घेऊया, T नॉट cos थीटा इक्वल टू mg. इक्वेशन नंबर 1. तिथे थांब. चला तर आपण कुठे होत्या, तर कॉम्पोनंट T नॉट sin थीटा इज प्रोव्हाइड सेंट्रिपिटल फोर्स. हे कॉम्पोनंट काय प्रोव्हाइड करतो, या बॉक्ससाठी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो, आणि ते कसं आहे, टुवर्ड सेंटरकडे आहे. जे टुवर्ड सेंटरकडे असते ते सेंट्रिपिटल फोर्स असते, जे अवे फ्रॉम सेंटर असते ते सेंट्रिफ्युगल फोर्स असते. तर आपल्याला इथं सेंट्रिपिटल फोर्स विषयी काय बोलायचं आहे. तर द कॉम्पोनंट T नॉट sin थीटा इज प्रोव्हाइड सेंट्रिपिटल फोर्स. T नॉट sin थीटा इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. m म्हणजे मास, r म्हणजे रेडियस, ओमेगा म्हणजे अँगुलर वेलोसिटी. तर इक्वेशन नंबर 2. तर डिवाइडिंग इक्वेशन नंबर 2 बाय इक्वेशन नंबर 1. तर इक्वेशन नंबर 2 काय आहे, T नॉट sin थीटा अपॉन T नॉट cos थीटा इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर अपॉन rg. तर इथं काय काय घेत काय असं होत आहे, T नॉट कटून जाईल, इथलं मास कटून जाईल, तर sin थीटा cos थीटा इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर अपॉन r. sin थीटा भागिले cos थीटा, tan थीटा करू शकता, पण आपल्याला करायचं नाही, नंतर या फॉर्म मध्ये लिहून घ्यावं लागते, म्हणून आपण करू नवा. तर हे जी कोणाच्या भागाकार आहे, r ओमेगा स्क्वेअरच्या भागाकार आहे, तर कोणाच्या गुणाकार जाते sin थीटाच्या, आणि हे r कोणाच्या गुणाकार आहे, ओमेगा स्क्वेअरच्या. तर हे कोणाच्या गुणाकार येईल, cos थीटाच्या. तर जी cos थीटा आपण r cos थीटा इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. त्याला आपल्या साईडला लिहून घेऊया. तर ओमेगा इक्वल टू जी sin थीटा आपण r cos थीटा. तर आपल्याला ओमेगा स्क्वेअर आहे, तर स्क्वेअर हटवायचा असल्यामुळे काय करावं, ते दोन्ही बाजूचे
बोथ साईडचे काय करावं ते स्क्वेअर रूट घ्यावं लागते. तर ह्याचा ओमेगा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट ओमेगा आहे इक्वल टू आणि याचा स्क्वेअर रूट म्हणजे याला अंडर रूट मध्ये टाकावं लागते. तेव्हा तुम्ही जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. तर आपल्याला याच्यातून आर काढून टाकावं लागते. तर आपण काय करूया फ्रॉम फिगर त्या फिगरनुसार घेऊया आपण. साइन थिटा इक्वल टू काय राहते साइन थिटा इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड काय आर आहे आर अपॉन हायपोटेनस म्हणजे एल पुन्हा समोरील बाजू भागिले कर्ण. पुन्हा समोरील बाजू आर आहे कर्ण एल आहे. तर लिहून घ्या साइन थिटा इक्वल टू आर अपॉन एल. तर आपल्याला एल ची किंमत काढायची आहे. एलच्या जागी आपल्याला ही किंमत ठेवावी लागते. तर ही एल भागाकाराचा इकडे आहे गुणाकार तिथे एल साइन थिटाच्या. मग आर इक्वल टू एल साइन थिटा ओमेगा ओमेगा जसा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. त्यामध्ये आरच्या जागी एल कॉस थिटा ठेवायचं. आरची व्हॅल्यू एल कॉस थिटा ठेवायचं. ओमेगा इक्वल टू जी साइन थिटा अपॉन एल साइन थिटा इंटू कॉस थिटा. तर इथला साइन थिटा कसून जाते. ओमेगा इक्वल टू जी उरते वर जी खाली एल कॉस थिटा होते. तर आपण हे इथं लिहून घेऊया. याचा फॉर्म्युला काय इथं 2 पाय थिटा अपॉन टी इक्वल टू अंडर रूट जी अपॉन एल कॉस थिटा. 2 पाय अपॉन टी कसं आलंय तर हे ओमेगाचा फॉर्म्युला आहे. टी पाय अपॉन टी 2 पाय अपॉन टी 2 पाय अपॉन टी इक्वल टू अंडर रूट जी अपॉन एल कॉस थिटा. तर याला इनोट करूया. इनोट करणं म्हणजे व्यस्त करणं. खालचं वरी वरचं खाली. तर म्हणजे वरचं खाली म्हणजे वरचं खाली जाते म्हणजे 2 पाय खाली भागाकार येते आणि वरनं खालचं वरी येते. तर तसं ज्याचे एल साइन थिटा एल कॉस थिटा वरी जाते ती खाली येते. तर मग आपल्याला टीची व्हॅल्यू काढायचं आहे. टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम टायटलच आहे की. तर मग टीची व्हॅल्यू काढायचं असल्यावर 2 इक्वल टू हे भागाकार आहे तर त्याच्या गुणाकार जाते अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जीच्या गुणाकार जाते. तर टी इक्वल टू 2 पाय अपॉन 2 पाय इंटू एल अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. हे काय झालं टाइम पिरियडचा फॉर्म्युला झाला. वेळ टी इज द टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमचा एक टाइम पिरियड आहे. तर आपल्याला टाइम पिरियड अशा प्रकारे काढता येते. तर इथं आपला समाप्त होईल. 4 मार्काचा क्वेश्चन येईल आपल्याला बोर्डला. एक फेवरेट क्वेश्चन आहे बोर्डाचा. तर धन्यवाद.